इयत्ता 7वीचं कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स हा टॉपिक आपण बघणार आहोत. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा हा मेन टॉपिक आहे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. आपण ट्रायंगल 3 प्रकारे ड्रॉ करू शकतो. फर्स्ट, वेन ऑल 3 साइड्स आर गिवन. ह्या कंडिशन्स आहे. जर आपल्याला ट्रायंगल्सच्या 3ही बाजू माहीत असतील तर आपण ट्रायंगल जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट वापरून कन्स्ट्रक्ट करू शकतो. सेकंड टाईप इज व्हेन 2 साइड्स अँड 1 अँगल इन्क्लुडेड इज गिवन. म्हणजे 2 साइड्स, 2 बाजू दिल्या आपल्याला त्रिकोणाच्या आणि त्या 2 बाजूंमधला अँगल, इन्क्लुडेड अँगल म्हणजे त्या 2 बाजूंच्या मध्ये असलेला अँगल जर दिलेला असेल तर ही झाली आपली सेकंड मेथड टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल. नंतर थर्ड आहे व्हेन 2 अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड इज गिवन. म्हणजे जर आपल्याला 2 अँगल दिले असतील आणि त्या 2 अँगलच्या मधली साईड जर दिली असेल तर आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतो. तर ह्या 3 मेथड आपण आता शिकणार आहोत. त्यातली फर्स्ट मेथड मी आधी घेते. फर्स्ट मेथड आहे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन ऑल 3 साइड्स आर गिवन. एक्झाम्पल बघा, आपल्याला ट्रायंगल XYZ काढायचं आहे. एक्झाम्पल आहे ड्रॉ ट्रायंगल XYZ सच ॲज लेंथ XY इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ YZ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ XZ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. असा आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे ज्याची एक बाजू असणार आहे 6 सेंटीमीटर, दुसरी 4 सेंटीमीटर आणि तिसरी 5 सेंटीमीटर. आता हे आपल्या मनावर आहे की कोणती बाजू खाली घ्यायची, कोणती वरच्या बाजूने घ्यायची, हे सगळं आपल्या हातात असतं. आपण त्यासाठी एक रफ फिगर आधी ड्रॉ करून घेऊ. म्हणजे रफ फिगर जर आपण ड्रॉ केली तर आपल्याला फायनल फिगर काढायला सोपं होतं. म्हणून रफ फिगर काढून घ्यायची. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर त्याचा एक कच्चा मॅप आपल्याजवळ असतो, तसा आकृती काढण्यासाठी आपल्याजवळ मॅप असला पाहिजे, म्हणून ती रफ फिगर. तर बघा, आता आपण समजूया XY ही 6 सेंटीमीटर आहे, ही आपण खाली घेतली. XY रफ फिगरला काही मोजून मापून काढायची गरज नसते, म्हणून आपण हे 2 पॉईंट घेऊ. XY याचं माप असणार आहे 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता X इकडं आला, Y इकडे आला. आता आपल्याला पाहायचं आहे YZ. आता XY इकडे म्हटल्यावर Z इथे कुठेतरी असेल, मग YZ आपण घेऊ. आता 6 सेंटीमीटरपेक्षा एक थोडं लहान अंतर आपण घेऊ. हे घेतलं आपण. समजा Y हा पॉईंट जो असेल तो असेल Z आपला. याचं माप असणार आहे 4 सेंटीमीटर अंदाजे. त्याच्यानंतर XZ. आता ही जी XZ आहे ती जोडून घेतली आपण. ही असायला पाहिजे आता आपली 5 सेंटीमीटर. ही आहे आपली रफ फिगर. परीक्षेत याला मार्क्स नसतात, परंतु या रफ फिगरच्या सहाय्याने आपण जी फायनल फिगर आहे ती व्यवस्थित काढू शकतो. मग आता आपण फायनल फिगर काढायला सुरुवात करू, जी की आपल्याला व्यवस्थित मोजून मापून काढायची. मग आपण स्केलच्या सहाय्याने आधी आपल्याला खालची रेषा जी काढायची XY ती काढून घेतली. सेगमेंट काढायची XY ती आपण काढून घेतली. ती आहे 6 सेंटीमीटर. म्हणून आपण एक 6 सेंटीमीटरची सेगमेंट काढून घेऊ आणि तिला नाव देऊ XY. XY तिचं माप असणार आहे 6 सेंटीमीटर, म्हणून त्याचं माप लिहून घेतलं 6 सेंटीमीटर. देन आपल्याला काढायची XZ. आता XZ आपण डायरेक्ट स्केलने नाही काढू शकत, मग कंपासमध्ये आपल्याला माप घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर. एक तर फिगर तुम्ही या साईडने काढू शकता XZ, किंवा YZ जरी आधी काढला तरी काही फरक पडत नाही. मग आपण कंपासमध्ये आधी XZचं माप घेऊन टाकू. ते आहे 5 सेंटीमीटर. मग 5 सेंटीमीटर माप घ्यायचं. स्केल घेतली, कंपासने बरोबर 0पासून 5 सेंटीमीटर माप घेतलं. ओके.
आणि आता आपल्याला एक्सकडून झेडकडे जायचं आहे म्हटल्यावर एक्सवर ठेवलं मी आणि एक आर्क काढली. ओके, जरा मोठीच काढायची आर्क. त्यानंतर वाय झेड आपल्याला पाहिजे 4 सेंटीमीटर. पुन्हा स्केल घेऊ आणि 0 पासून 4 पर्यंतचं माप कॅल्क्युलेट ओके केलं आणि वायवर ठेवायचं आणि या आर्कला इंटरसेक्ट होईल अशी एक आर्क काढली. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा पॉईंट असणार आहे आपला झेड. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज झेड. त्यानंतर आपण एक्स झेड आणि वाय झेड जोडून घेऊ. एक्स झेड आणि ही जोडली आपण वाय झेड. आणि त्यांची मापं आहेत. जर मोजून पाहिलं आता आपण तर घेतलं आहे कंपासने, पण तरी एकदा बघून घ्या. वाय झेड आलं बरोबर 4 सेंटीमीटर आणि एक्स झेड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ही जी आहे ही आपली फायनल फिगर ऑफ ट्रायंगल XYZ. This is the first method to construct a triangle.